अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. वर दिलेल्या 2 अंकापैकी एक अंक निवडायचा आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे. वर दिलेला पहिला अंक म्हणजे 151 हे निवडले आहे त्यांना स्वामी काय सांगतात हे आता बघूया. स्वामी सांगतात, बाळा, आज तू खूप थकला असशील तर हा संदेश तुला ताकद देईल. आज हा व्हिडिओ बघ. कदाचित स्वामी समर्थ तुला या क्षणी काहीतरी सांगू इच्छित आहे. तुझ्या आयुष्यात सगळं उलटसुलट चालले का? मग न चुकता हा संदेश एकदा ऐकून 2 मिनिटे तू बघ. होय बाळा, तू कोणाच्याही हिमतीवर जगू नकोस. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नकोस. एक ध्येय असं ठरव की जे तुला सकाळी झोपेतून उठवायला भाग पाडेल. होय बाळा, लोकांना तुझी स्वप्न सांगू नकोस. ते पूर्ण करून दाखव. कारण लोक ऐकण्यापेक्षा पाहणं जास्त पसंत करतात. बाळा, लोकांवरती विसंबून राहू नकोस. कोणाच्या पायावर पडून प्रतिष्ठा मिळवण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभा राहा आणि काहीतरी बनण्याचा निर्धार कर. तू प्रयत्न कर. बाळा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असशील तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर. बाळा, तू दुसऱ्याकडून घेतलेला सहारा तुला आतून पोकळ करत असतो आणि दुसऱ्यावर ठेवलेली अपेक्षा तुला कमजोर बनवत असते. म्हणून स्वतःच्या बळावर जगायला तू शिक बाळ. कारण तुझ्यापेक्षा चांगला साथीदार आणि हमदर्द दुसरा कोणीच नाही. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेव बाळा. कितीही जवळचा असला तरी आपली माणसं, आपलं नशीब याच्यावर तू जास्त भरोसा ठेवू नको. कारण हे दोन्ही कधी बदलून जाऊ शकतात. विश्वासात इतका आंधळा होऊ नकोस बाळा की जवळच्या माणसाचं खरं रूपच तुला दिसेनासं व्हावं. तू थोडंसं शहाणं बन. आता तुझी शहाणे बनण्याची वेळ आली आहे आणि ते वेळेवर जर तुला स्वीकारायचं असेल तर होय मी सज्ज आहे असे टाईप कर आणि या व्हिडिओला लाईक कर. होय माझ्या बाळा, ही आयुष्याची लढाई तुझी आहे. इथे तुझ्यासाठी कोणीही लढणार नाही. इथे तुला लढावं लागेल. तुला सावरावी लागेल. स्वतःच्या हक्कासाठी तू लढायला शिक. कारण जो शांत आणि गप्प बसतो त्याची कोणीच दखल घेत नाही. बाळा, एकटं रडणं आणि एकटं राहणं हे आतून मजबूत बनवत असतं. तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, पण नाही लेकरा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू आता रडणे बंद कर आणि माझ्यावर विश्वास ठेव बाळा. काही लोक फक्त आपुलकीचा देखावा करतात आणि वेळ आली की त्याचं खरं रूप समोर येतं. म्हणून तू लोकांवरती विश्वास ठेवू नकोस. कारण ज्याला तू सगळ्यात जास्त महत्त्व देशील त्याचंच नजरेत तुझी काहीच किंमत राहणार नाही, महत्त्व राहणार नाही. कधीही कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नकोस. कारण ही दुनिया इतकीही चांगली नाही की आपल्यासाठी सर्व काही करेल. फक्त नशिबाच्या विश्वासावर, भरोसावर बसून राहू नकोस बाळा. नशिबाचे हात कधी रिकामे राहू शकतात पण मेहनत करणाऱ्याचे कधीच नाही. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. कारण स्वतःची साथ सर्वात खरी, कायम आणि शेवटपर्यंत असते. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या खचून गेलेल्या मित्राला नक्कीच शेअर कर. कारण बाळा, तुझं हे कर्तव्य आहे की तुझ्या मित्रांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वामी भक्ती पोचवणे. बाळा, अरे जेव्हा सगळे सोडून जातील तेव्हा तुझी खरी ताकद जागी होणार आहे. त्यासाठीच तू अपयशाने खचून जाऊ नकोस. तेच तुला यशासाठी तयार करत असतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आत्ता ज्यांनी 2 नंबरचं अंक 251 निवडले आहे त्यांना
स्वामी काय संदेश देतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, बाळा, शांत राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही, पण गरज असेल तेव्हा आवाज उठवायलाच हवा. नाहीतर लोक आपला गैरफायदा घेऊन आपल्याला तोडून द्यायला सुद्धा कमी करत नाही. होय माझ्या लेकरा, दुसऱ्याविषयी तू द्वेष करणे सोडून दे. स्वतःची किंमत स्वतः ठरव. जेव्हा लोक ठरवतील तेव्हा उशीर झालेला असतो. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेव माझ्या लेकरा. तुला वाटत असेल की हे सर्व दुःख, हे सर्व भोग, सर्व त्रास मलाच का बाळा? प्रत्येक जखम तुला तोडायला नाही तर घडवायला आलेला आहे. म्हणून तू वेळेला वेळ दे आणि प्रत्येक वेळेला तू तुझ्या भगवंतावरती विश्वास ठेव. बघ, एकटेपणातून आत्मनिर्भरतेचा जन्म होतो. लेकरा, आजचा तो तुझा संघर्ष आहे, तोच उद्या तुझी ओळख बनणार आहे. म्हणून लोक काय म्हणतील यापेक्षा तू काय बनशील यावर लक्ष ठेव. होय माझ्या बाळा, वेळ कठीण आहे, पण तुझी हिंमत त्याहून मोठी आहे. स्वतःसाठी उभे राहायला शिक, कारण शेवटी तुला स्वतःला वाचवायचं आहे. बाळा बघ, तू तर माझ्यावरती विश्वास ठेवत असशील तर तू भूतकाळाचा तू विचार करणे थांबवून दे. जे झालं ते झालं. आता असं काहीतरी कर की तुझं वर्तमान खराब होणार नाही, सुखाने जाईल. बाळा, गोष्टींना वेळ दे, कारण वेळेजवळ सर्व काही योग्य करून दाखवते. काही गोष्टी वेळेच्या हाती सोडाव्या लागतात. आपल्या जीवनाची तुलना तू इतराशी करू नको आणि कोणाचीही न्याय तू करू नकोस. कोण कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून कोणाविषयी चुकीचा समज तू करू नकोस. जास्त विचार करणे बंद कर, कारण प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखीच होईल असं नाही. बाळा, ज्याने आपल्याला निर्माण केलं आहे त्याचेही काही निर्णय असतात. ते निर्णय तू आनंदाने स्वीकार. आनंदी राहायला शिक, कारण तुझ्या आनंदाची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. स्वतःला आनंदी ठेवून हे स्वतः तुझी जबाबदारी आहे. बाळा, आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सकस आहार घे, नियमित व्यायाम कर, पुरेशी झोप घे, तणावापासून दूर राहा आणि माझे नामस्मरण कर. तू करत राहा. निगेटिव्ह लोकांजवळ तू राहू नकोस. नकारात्मक तुझ्या जीवनातील आनंद आणि समाधान कमी करते. स्वतःसाठी वेळ काढ आणि ज्याच्यासाठी तुला आनंद देतात त्या गोष्टी तू कर. स्वतःवर प्रेम कर. आपल्या कमतरता स्वीकार आणि आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित कर. तुझ्या आयुष्यात जे आहे त्याच्यासाठी तू कृतज्ञ राहायला शिक. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्राबरोबर शेअर करा आणि असे नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.